ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील MIDC हद्दीत मे अनुदान केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये दिनांक 23/5/2024 रोजी 1:40 वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याने त्यात आता पाहतो 13 व्यक्ती मयत झाल्या असून अजून सुमारे 55 लोक जखमी झाले आहेत। सदर घटनेवरून मानपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर 714/2024 भारतीय दंडविधान 304, 324, 326 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी मलया प्रदीप मेहता वय 38 वर्ष यास गुन्हे शाखा ठाणे यांच्याकडून ताब्यात घेण्यात आले आहे। तसेच आरोपी मलया मेहता यांची आई मालती मेहता यांना गुन्हे शाखा ठाणे यांच्याकडून नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे। सदर गुन्ह्याचा तपास मानपाडा पोलीस स्टेशन यांच्याकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी ही माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री पराग मणेरे व श्री शिवराज पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 श्री निलेश सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त स्पेशल टास्क फोर्स श्री शेखर बागडे, पोलीस निरीक्षक श्रीमती वनिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुनील तारमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे, पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोलीस हवालदार ठाकूर, पोलीस हवालदार भोसले, पोलीस नायक हिवरे, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी कामगिरी पार पडली आहे। महामुंबईसह संजय कदम, ठाणे। ठाणे शहर आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने सदरचा गुन्हा जो आहे तपासाला घेतलेला आहे आणि या तपासाअंतर्गत प्रमुख आरोपी जो आहे मलया प्रदीप मेहता याला जे आहे याला ताब्यात घेतलेला आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास जो आहे हा चालू आहे। या गुन्ह्याशी संबंधित जे काही शेअरहोल्डर्स आहेत किंवा बाकीचे काही लोक आहेत यांनाही आपण यांच्याकडे आपण चौकशी करतो आणि चौकशीमध्ये जे काही पुढे निष्पन्न होईल त्या अनुषंगाने पुढील कारवाई होईल। हा बॉयलर ब्लास्ट मेहता नाशिकमध्ये कुठून अरेस्ट झाले काय नाशिकमध्ये पुढे थांबले सदर बाबत क्राईम ब्रँचच्या अंतर्गत तपास चालू होता। त्यामध्ये मुख्य आरोपी हा मलया मेहता यास आम्ही ठाण्यामधनं ताब्यात घेतलेला आहे। तो मुख्य आरोपी आहे। यामध्ये खंडणी आणि विशेष कृती दल यांनी तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये आमचा सर्व स्टाफ आणि कर्मचारी ताब्यात घेतला आहे आणि सदर आरोपीची आई तिला चौकशी कामी नाशिकवाल्यांनी आपली टीम गेलेली होती तिथं आणि तिने ताब्यात घेतलेले स्थानिक पोलिसांच्या मदतीने। यामध्ये चौकशी काढण्याचा रोल अजून क्लिअर झालेला नाही, पण मुख्य आरोपी मलया मेहता हा आहे, त्याला आम्ही आज ठाण्यामधनं ताब्यात घेतलो। स्फोट कसा झाला या संदर्भात आहे ना, हा टेक्निकल विषय आहे, हा अत्यंत टेक्निकल विषय आहे। त्या कारखान्यात जे काही केमिकल्स होते ते सगळे हायग्रेड जे केमिकल आहेत कशा पद्धतीने झाला हा जो आहे हा आता तपासानंतरच कळेल। आपण या टेक्निकल हेल्प सुद्धा आपण परत घेतलेले महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांनी आपण ग्रुपिंग केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक त्याचा अहवाल आला त्यानंतरच कळेल आपल्याला कशामुळे झालं। सर त्याच्यामध्ये पुढे असं आलेलं आहे का तिथं जी सुरक्षा उपाययोजना त्यांनी करायला हवी होती कामगारांची आणि जे एकदम अतिज्वलनशील केमिकल वगैरे होते त्याचा साठा करण्याबाबत जे काही नियम आहे त्याचं त्यांनी काहीच पालन केलेलं नाही। अगदी बरोबर आहे। हा जो आहे ना गुन्हा काल दाखल झालेला आहे। अरेस्ट केले का यांचं उत्तर पहिलं देऊ नये। हा गुन्हा जो आहे ना काल रात्री दाखल झाला आहे। तपास जो आहे अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे। आपण कुठले केमिकल्स हँडल करत होते त्या केमिकलच्या स्टोरेजची त्याच्या मुवमेंटची काय पद्धत आहे कशा पद्धतीने ते केली पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षितेच्या उपाययोजना केलेल्या होता की नाही त्या संदर्भात शासनाच्या गाईडलाईन्स काय नियम काय हे सगळं आपण घेऊ त्याचा विस्तृत जो आहे तो सगळा जो आहे तपास हा जो उद्या होईल। जस्ट अरेस्ट केलेला आहे त्याला उद्या पुढे घेऊन त्याच्यात सेक्शन वगैरे का वाढलेलं आहे नाही सध्या